सुरुवात बुलेटिनची एका ब्रेकिंग न्यूजने करणार आहोत। कोकणातून ही बातमी आहे राजन साळवी यांच्या संदर्भातली। राजन साळवी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत। एसीबी कडून साळवींच्या घरी झाडाझडती झाली, बँक खाती आणि लॉकरची देखील चौकशी झाली। 4 ठिकाणच्या संपत्तीवर छापा मारला गेला। बेनामी संपत्ती जमा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। सकाळी 9 वाजल्यापासून साधारणपणे पुढचे 7-8 तास संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती। त्यांना अटक होईल अशी ही शक्यता वर्तवली जात होती। बेनामी संपत्ती जमा केली असा त्यांच्यावर आरोप आहे। राजन साळवी, त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आज सकाळी एसीबीने त्यांच्या घरी धाड टाकली। त्यांचं कार्यालय अशा वेगवेगळ्या 4 ठिकाणी झाडाझडती सुरू आहे। त्यांची बँक खाती सुद्धा तपासली गेलेली आहेत। मोठी बातमी आहे ही। राजन साळवी यांची एसीबी कडून सकाळी 9 वाजल्यापासून घराची झाडाझडती सुरू होती। बँक खाती, अकाउंट्स या सगळ्याची चौकशी केली गेली। आतापर्यंत इन्कम टॅक्सला, सेल टॅक्सला जो शासनाचा कर असतो तो कर भरलेला आहे। पण एवढ्या वर्षामध्ये माझ्या असलेल्या संपत्तीपेक्षा 3 कोटीची जास्त संपत्ती माझ्याकडे आहे असं हे म्हणतात, ते दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि म्हणून हा असलेला माझ्यावरती आरोप हा 100% चुकीचा आहे। राजन साळवी काय आहे हे माझ्या कुटुंबाला, माझ्या मतदारसंघाला, माझ्या जिल्ह्याला, संपूर्ण राज्याला आणि शिवसेनेला नक्की माहिती आहे। साळवी साहेब, गुलाबराव पाटलांची एक प्रतिक्रिया आली आहे। खोके मांडणाऱ्यांच्याच घरी आता खोके सापडायला लागले, तशी प्रतिक्रिया। खोके सापडले का? आज मी तुम्हाला सांगतो की माझ्या जुन्या घरी, माझ्या राहत्या घरी सकाळपासून चौकशी चालू आहे। त्यांच्यामध्ये, माझ्या घरामध्ये खोके सापडले असतील, पैशाची बंडलं सापडली असतील, सोनं सापडलं असेल, मौल्यवान वस्तू सापडल्या असतील तर निश्चितपणे मी सामोरं जायला तयार आहे। माझ्या घरामध्ये असं काय मिळू शकत नाही, असं सापडू शकत नाही। सापडलं असेल तर तुमच्या समोर ते ठेवतील काही दिवसामध्ये। या षडयंत्राच्या मागे हे सरकार आहे। हे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, हे संपूर्ण सरकार यांनी ठरवलेलं आहे की उद्धव साहेबांच्या सोबत असलेल्या आमदारांना त्रासच द्यायचा। रवींद्र वायकर साहेबांवर ईडीची चौकशी, सूरज चव्हाणवरती चौकशी, वैभव नाईकवरती चौकशी, तो आमचा देशमुख त्याच्यावर चौकशी, आणि आज या ठिकाणी राजन साळवी कोकणातला एक लढवय्या आमदार आपल्या सोबत येत नाही म्हणून ह्या शिंदे सरकारने केलेली माझी कारवाई आहे। पण या कारवाईला आम्ही भीक घालत नाही, घाबरत नाही। राजन साळवी या ठिकाणी ढेपाळतील, राजन साळवी सरेंडर होतील। पण त्यांना मी सांगू इच्छितो की एक दुर्दैवाची गोष्ट तुम्हाला माहिती, मी सांगितली की मी एक इथला लोकप्रतिनिधी आहे। माझ्यावरती तुम्ही कारवाई करा, अटक करा, जेलमध्ये पाठवा, माझी तयारी आहे। पण दुर्दैवाने माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल केलेला ही 100% चुकीची गोष्ट आहे। आम्ही न्यायालयामध्ये जाणार, या संबंधी सरकारला जाब विचारणार, त्यांच्याविरुद्ध आमचे वकील दाखल करणार।